परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। परमपूज्य सद्गुरू डॉक्टर काकांना सर्वप्रथम साष्टांग नमस्कार करतो। या अभ्यास वर्गाच्या आचार्य आदरणीय ज्योत्स्ना मावशी आणि आदरणीय सौमुक्ताताई यांना नमस्कार करतो आणि अभ्यास वर्गात सहभागी झालेल्या सर्व साधकांना सादर अभिवादन करतो। संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूर्ते हे संत, ही ओवी मला अभ्यासासाठी दिलेली आहे आणि ही ओवी मला आयुष्यात साधण्यासाठी काय देऊ पाहते या दृष्टीने मी त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे। संतांचं जीवन आनंदमय असते, सुख जणू त्यांच्या रूपाने आकाराला येते, त्रिविध ताप नष्ट करून सर्व प्रकारे संतुष्ट जीवन जगण्याची विद्या त्यांच्याकडून घ्यावी, असा या ओवीचा अर्थ परमपूज्य काकांच्या सार्थ दासबोधमध्ये आलेला आहे। आता या ओवीवर 15 मिनिटं काय बोलायचं। काल आपण बघितलं डॉक्टर व्यवसाय काट छाट फेक आणि शिक्षक शिक्षिका तिथे तुम्हाला तुमच्या सिस्टीमचा पाठ करेस तोपर्यंत ते तुम्हाला समजवतील, पण दोन्हीकडे एक साम्य आहे, दोन्हीकडे भरपूर मटेरियल आहे सांगण्यासाठी। एकाकडे मटेरियल आहे त्याची काट छाट आणि फेक आहे आणि दुसरीकडे ते मटेरियल शेवटपर्यंत समजेस तोपर्यंत त्या सांगणार आहेत। पण माझं काय, मला असं सुचलं की नेक्स्ट टाइम गवळ्याचा व्यवसाय घ्यावा, म्हणजे जरा भर पडायची वाढ करायची असेल तर जसं दुधात कशी पाण्याची भर पडते तशी मला ओवीचं चिंतन करताना काहीतरी सुचेल असं वाटलं मला। तर एनिवे, आणि एक हा या ओवीचा अभ्यास करताना एक खूप छान अनुभव आला, प्रत्यक्ष अनुभव आला। डॉक्टर काका नेहमी म्हणतात बघा की ओवी निसटते, आपण पारायण करत राहतो आणि ओवी निसटते, आपल्या सिस्टीमचा पाठ होत नाही। त्याचा अगदी प्रत्यक्ष अनुभव मी या ओवीचा अभ्यास करताना घेतला आणि मला असं जाणवलं की अशा बऱ्याच ओव्या निसटून गेलेल्या आहेत। तर आता या ओवीचा आपण जेव्हा ही ओवी वाचतो तेव्हा काही ठळक शब्द आपल्या समोर येतात, ते म्हणजे संत, आनंद, स्थळ। तर हे या आता आपण शब्दांचा विचार करूया। आपण म्हणतो की मी परमार्थ क्षेत्रात आहे, आध्यात्मिक आहे, आय एम ऑन द पाथ ऑफ स्पिरिच्युअलिटी, आणि मलाही तसंच वाटत होतं। का वाटत होतं? कारण घरात देवघर आहे, कधीतरी सणाला पूजा होते देवांची, देवाला नमस्कार करतो, मुलींची एक्झाम असेल किंवा कुणाला तरी विजा प्रोसेस करायचा असेल तर नमस्कार करतो। साताऱ्याला आल्यावर न चुकता खिंडीतल्या गणपतीला जातो, म्हणजे मी पारमार्थिक आहे, आध्यात्मिक आहे, हे असं माझं मत होतं। पण मग परमार्थ म्हणजे काय? तर परमप्राप्तव्य काय आहे? तर परमप्राप्तव्य मोक्ष आहे। पण मोक्ष म्हणजे काय? बघा, आपण किती आपल्या सहज काही शब्द असतात त्यांचा आपण विचार सुद्धा करत नाही, त्यांची व्याख्या काय असते, त्यांचं स्पेसिफिक मिनिंग काय आहे याचा आपण विचार पण करत नाही। हे शब्द आपण लहानपणापासून ऐकलेले असतात, पण त्यांचं स्पेसिफिक मिनिंग काय आहे हे आपण विचार करत नाही, आपल्याला माहीत नसतं, कोणी सांगतही नाही। तर शास्त्रामध्ये खूप स्पेसिफिक व्याख्या दिली आहे मोक्षाची, आणि ती म्हणजे कारणासह सकल दुःख निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, परम आनंद। इथे हा शब्द आला, आनंद। आणि खरं सांगायचं झालं तर 3-4 वर्षाआधी मला आनंद आणि सुख यामध्ये काय फरक आहे हे माहीत देखील सुद्धा नव्हतं। आपण शब्द हे असेच वापरतो त्यांचा अर्थ न जाणता। जॉय, हॅपीनेस, संतोष, सुख, आनंद सगळं मिळालं की एकच। पण नंतर परमपूज्य डॉक्टर काकांच्या प्रवचनातून त्याचा उलगडा झाला आणि परमार्थशास्त्र आपल्याला विचार करायला भाग पडतं, विचाराचं शास्त्र आहे। तर आपण जरा आता सुख आणि दुःखांचा विचार करूया। जर आपण माणसाच्या जीवनाचा विचार केला तर माणसाचं जीवन हे एकाच दिशेकडे असतं, सुखाच्या दिशेकडे।
किंवा एकाच दिशेचा शोध चालू असतो, तो म्हणजे सुखाचा शोध. जसा होकायंत्राचा काटा एका दिशेकडे असतो, उत्तरेकडे, तसा माणूस नेहमी माणसाचं जे काही तो कार्य करतो, कृती करतो, ती सगळी सुख मिळवण्यासाठी करतो. असं नाही होत की मला आता दुःख पाहिजे त्यामुळे मी पैसे कमवणार आहे, आता त्यातनं दुःख विकत घेणार आहे, असं नाही होत. कुठलीही क्रिया सुखाच्या दिशेकडे असते. आणि आपल्या भारतवर्षामध्ये फार पूर्वी काही ऋषी आणि मुनी होऊन गेले. आजकालच्या लेटेस्ट टर्मिनॉलॉजीमध्ये त्यांना सायंटिस्ट असं आपण म्हणूया. आणि त्यांनी खूप रिसर्च केला या त्यांची सुखदुःखांची मीमांसा केली. आणि परत आजकालच्या टर्मिनॉलॉजीप्रमाणे त्यांनी डेटा कलेक्ट केला, डेटा कॅटेगराईज केला, डेटाचं अनालिसिस केलं, आणि ते केम अप विथ समथिंग, सम इंटरेस्टिंग फॅक्ट्स. तर पहिल्यांदा आपण सुखाचा विचार करूया. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या या सायंटिस्टनी पहिल्यांदा सुखाची व्याख्या केली की अंतःकरणाला जी अनुकूल संवेदना निर्माण होते त्याला सुख असं म्हणतात. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परत यामध्ये रिसर्च आपले जे सायंटिस्ट आहेत त्यांनी काय केलं की हे सुख कशापासून मिळतं. तर हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 10 विषयांपासून सुख मिळतं. मग त्याची परत त्यांनी कॅटेगरायझेशन केलं की 10 विषयामध्ये 5 बाहेरचे 5 बाहेरचे विषय म्हणजे शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध, आणि 5 आतले विषय म्हणजे यश, सत्ता, संपत्ती, कीर्ती, प्रतिष्ठा. याच्या माध्यमातून आपल्याला पंचेंद्रियाच्या माध्यमातून, शरीराच्या माध्यमातून माणूस सुख मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. पण यात एक प्रॉब्लेम असा आहे की हे सुख आहे ते शाश्वत नाही. हे सुख अशाश्वत आहे, कायमचं टिकणारं नाही, येणारं आणि जाणारं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सापेक्ष आहे. सापेक्ष म्हणजे कशावर तरी अवलंबून आहे. व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती, देश, काल या सगळ्यांवर अवलंबून आहे. आणि आपण विचार केला तर अगदी आपल्याला पटतं देखील. मला खाण्याचा जरा शौकी नाही, बरेच लोक असतात, त्यामुळे मी त्यातलंच एक एक्झाम्पल घेतलं आहे. जसं जिभेचा विषय रस असतो, तर आता सुख हे आपल्या देश, काल, परिस्थितीवर कसं अवलंबून असतं हे आपण बघूया. आता मला मिसळ खूप आवडते, ठीक आहे. तर आपण ते बघूया की आता माझी आवडणारी मिसळ जी मला सुख देते खाल्ल्यावर, ते देश, काल, परिस्थितीवर कशी अवलंबून आहे. तर देश म्हणजे जागा. आता आपण ज्या जिल्ह्यात बसलोय, कोल्हापूर जिल्ह्यात, तिथली मला मिसळ खूप आवडते. पण तीच जर का मिसळ पुण्यात खाल्ली तर मला ते दुःख होतं, ती दुःख देऊन जाते, ती मला आवडत नाही. कारण तिथे मिसळीच्या नावाखाली काही वरण म्हणतात, फरसाण पण टाकून दिले एवढे, अशा प्रकारे काही होऊ शकतं तिथे. वरती साजूक तूप, पेशव्यांच्या काळची असं म्हणून पण तिचं मार्केटिंग केलं जाऊ शकतं. तर मला म्हणजे झालं परत की आपलं जे सुख आहे ते देशावर, जागेवर अवलंबून झालं. दुसरं आहे परिस्थिती. आता जर का मी आजारी असेल तर मला कोणी मिसळ आणून दिली तर त्याकडे बघवत सुद्धा नाही. मग त्यावेळी वरण भात, तूप आणि लिंबू पिळून, लिंबाचे तेल तर ते आवडतं. म्हणजे इथे जे आपलं सुख, माझं सुख आहे ते परत आपल्या परिस्थितीवर अवलंबून आहे. आणि काल, आता मला मिसळ आवडते, पण आता जर का कृपेने माझा सत्वगुण वाढीस लागला तर मे बी इथल्या मिसळीच्या वेळी पुण्यातली मिसळ आवडेल, बरोबर. म्हणजे कालाच्या सापेक्ष माझी आवड निवड पण चेंज होते. तर हा साधा आपण विचार करायला घेतला, आणि हा विचार आपण करत देखील नाही. आपण विचार करण्याचं स्वातंत्र्य असताना देखील हे मला या ओळीचा अभ्यास करताना जाणवलं की आपला मेंदू आपण असा धूळखात पडलेला असतो कुठेतरी. तर खरंच या ओळीचा अभ्यास करताना हे एक जाणवलं की छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्याचा विचार केला की आपल्याला खरंच पडतं देखील काय सांगितलंय ते. आता आपण सुखाचा विचार केला तर थोडा दुःखाचा विचार करूया. इथे पण परत पहिल्यांदा व्याख्या की अंतःकरणात
प्रतिकूल संवेदना निर्माण झाली की त्याला दुःख म्हणतात. आणि आपले शास्त्रज्ञ परत डेटा अनालिसिस, डेटा कलेक्शन, डेटा कॅटेगरायझेशन, त्यांनी सांगितले की माणसाला जी काही दुःख होतात ती यू कॅन डिवाइड इट इन 3 कॅटेगरीज, दॅट्स ऑल. आणि त्यांनी त्या 3 कॅटेगरी सांगितल्या की आध्यात्मिक दुःख, आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप आणि आधिदैविक ताप. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याच्यावर एक समास समर्थाने खर्ची घातला आहे की माणसाच्या जीवनात जे शरीराला म्हणजे 3 शरीरांना स्थूल, सूक्ष्म, कारण, या 3 शरीरांना जी दुःख होतं त्यांना आध्यात्मिक दुःख म्हणतात. जे जगतातील घटक किंवा पंचमहाभूते यांच्यामुळे जे दुःख होतात त्यांना आधिभौतिक ताप म्हणतात. आणि मरणोत्तर यातना. आणि आत्ताच कुठेतरी वाचन झालं होतं की मला खूप ते इंटरेस्टिंग वाटतं की जे आपल्या इंद्रियांना कळत नाही पण जे की परग्रह यांच्यामुळे आपल्याला जे दुःख होतात त्यांना आधिदैविक ताप म्हणतात. आणि हे दुःख हे त्यांनी कॅटेगरायझेशन केलं. आणि मग सुखाचा विचार झाला, दुःखाचा विचार झाला. मग शास्त्रज्ञांनी असा विचार केला की जे सुख आहे की जे सापेक्ष आहे, कुणावर तरी अवलंबून आहे, तर असं काही सुख असेल का की जे निरपेक्ष असेल, कुणावरही अवलंबून नाही, व्यक्ती, घटना, परिस्थितीवर अवलंबून नसेल, कायमचं टिकणारं असेल, असं काही असेल का सुख? तर त्याचं उत्तर हो असेल. त्यालाच आनंद म्हणतात. निरपेक्ष सुखाला आनंद असं म्हणतात. आणि हा मला कळलेला फरक सुख आणि आनंद म्हणला. आणि आता आपण परत मोक्षाच्या व्याख्याकडे येऊया. मोक्ष म्हणजे आनंद. काल पूज्य ज्योत्स्ना मावशींनी पण सांगितलं मोक्ष म्हणजे आनंद, विषय निरपेक्ष सुख. आणि ते मिळवण्याचं साधन म्हणजे आत्मज्ञान, जीव ब्रह्मैक्य. शास्त्र आपल्याला सांगतं की ब्रह्म हे खरं तुझं स्वरूप आहे आणि ते ब्रह्म सच्चिदानंद रूप आहे, आनंद रूप आहे. आणि ब्रेकिंग न्यूज की ते ब्रह्म तूच आहेस. आणि मग घोटाळा सुरू. आपल्या जडणघडणीमुळे आपल्याला असं असतं की प्रत्येक गोष्ट पडताळून बघायची किंवा दाखवा कुठे ब्रह्म. असं एक आपल्या संस्कार झालेले असतात की कुठलीही गोष्ट अशी सहजासहजी श्रद्धेनं स्वीकारायची नाही. संत सांगत आहेत, शास्त्रज्ञ सांगत आहेत म्हणून ती स्वीकारायची नाही. आपल्याला लगेच प्रश्न पडतो कुठे आहे ब्रह्म. मग शास्त्र काय सांगतं त्याच्यावर उत्तर की ब्रह्म स्वसंवेद्य आहे, कुठल्याही प्रमाणांचा विषय नाही, इंद्रिय गोचर आहे, इंद्रियांना कळत नाही, त्याचा निर्देश करता येत नाही, ते असं बघता येत नाही, हाताने दाखवता येत नाही, त्वचेनं स्पर्श करता येत नाही, कानानं ऐकू येत नाही. म्हणजे असं ऐकलं की आमच्या साताऱ्यात काय म्हणतात माहिती आहे, काल तर भेटला होता ना, छान होता, चहा एकत्र पिला होता टपरीवर वडापाव बरोबर, आणि अचानक काय झालं, कुठे काही कपाळ मोक्ष झाला का लाटणं येऊन डोक्यावर पडलं, असा एक साधारण सूर निघतो. पण आपण बघितलं की हा जो समास आहे संत स्तवनाचा समास, ज्यामध्ये ही 16वी ओवी आलेली आहे संत आनंदाचे स्थळ, तर या आधीच्या 10-12 ओव्यांमध्ये समर्थ हेच सांगत आहे की त्या ब्रह्मतत्वाचा निर्देश करता येत नाही, ते दाखवता येत नाही, त्याचं वर्णन करता येत नाही. आणि ते एकदम ट्रॅक चेंज करतात समर्थ. ते ट्रॅक चेंज करून म्हणतात की वस्तुसी वर्णिले नव्हते तेची स्वरूप संतांचे, ते ब्रह्मतत्व तेच संतांचं स्वरूप आहे. आणि मग ते म्हणतात की संत आनंदाचे स्थळ. म्हणजे आता आपल्याला पहिल्यांदा एक गोष्ट विश्वास ठेवावा लागतो किंवा श्रद्धा ठेवावी लागते की ब्रह्म एक नावाचं तत्व आहे, ते आनंद रूप आहे, अशी श्रद्धा ठेवावी लागते. आणि परत वस्तू निरपेक्ष सुख आहे, निरपेक्ष सुख म्हणजे आनंद आहे, हे आधी श्रद्धा ठेवावी लागते, विश्वास ठेवावा लागतो.
आणि आपला जर का विश्वास आणि परत तेच की ते जे आनंद आहे ते संत हे आनंदाचं रूप आहे. आणि जर का आपला विश्वास बसत असेल, शंका असेल किंवा किंतु असेल, परंतु असेल, तर काय करायचं माहिती आहे का? सरळ गाडी काढायची किंवा बसमध्ये बसायचं आणि मुरगुडला यायचं. आणि मुरगुडला येऊन ते आनंद जो आपला विश्वास बसत नाही, आनंद म्हणजे काय, तर तो आनंद बघण्यासाठी यायचा, बघायचा आणि तो आनंद अनुभवायचा देखील. ठीक आहे. आपल्या बऱ्याच साधकांचा इथे अनुभव आहे की परमपूज्य डॉक्टर काकांचं दर्शन घेतल्यानंतर ते तर आनंदरूप आहेतच, पण तो आनंद आपण अनुभवतो. म्हणजे ते आपल्यासारखे करती तात्काळ हे आपण लिटरली अनुभवतो. आणि याच अनुषंगानं आपण बघितलं की संत आनंदाचे स्थळ हा जो शब्द आहे आपल्या, म्हणजे मला जेव्हा स्थळ हा शब्द वाचला तेव्हा असे म्हणजे आपण विचार करताना आपण म्हणतो पर्यटन स्थळ किंवा काहीतरी वस्तू विकत घेण्याचं स्थळ. पर्यटन स्थळाला आपण काहीतरी बघायला जातो, वस्तू किंवा एखादी काही गोष्ट आपल्याला विकत घ्यायची असेल तर ते आपण एखादी दुकानात जातो, स्थळी जातो. एखादी काही स्थळं असतात की दुपारी 1 ते 3 बंद असतात आणि तिथे बऱ्याचदा वस्तू बरोबर अपमान पण विकत मिळतो, बरोबर. पण हे जे स्थळ आहे संतांचं ते असं नाही, ते 1 ते 3 बंद नसते, तिथे 24 तास आनंद असतो. आणि आनंदाबरोबर शांती, तृप्ती, समाधान, निर्भयता, फ्री ऑफ कॉस्ट, नो GST, सगळं अनुभवायला मिळतं संतांच्या स्थळी. तर आता आपण म्हणजे मला ह्याच्या आणि एक गोष्ट म्हणजे संतांच्या सहवासात आपण आलो की आपल्याला संत कसे वागतात हे बघायला मिळतं. आणि डॉक्टर काका नेहमी म्हणतात मला की संतांची लक्षणे हे साधकाचं साधन असतं. ते कसे वागतात, जसं आपण कृत्रिमरित्या साधना केली की आपल्याला त्यांच्यासारखं त्यांच्या दिशेने आपल्याला वाटचाल करता येते. आणि या स्थळाबद्दल अजून एक महत्त्वाचं म्हणजे तर आपण एखाद्या कुठल्या गावाला जाणार असून गावाला जाण्याचं आपलं ध्येय आहे, तर गावाला जाताना आपण वाटेत गाडी इंधन भरण्यासाठी आपण थांबतो, पेट्रोल पंपवर किंवा डिझेल भरण्यासाठी. तसं जर का मोक्ष आपलं ध्येय म्हणलं तर आपण संतांच्या स्थळी आनंद भरण्यासाठी, आनंदाचं इंधन भरण्यासाठी बऱ्याच वेळा घ्यायला पाहिजे, तो अनुभव घ्यायला पाहिजे, त्याने श्रद्धा वाढते. दुसरा एक उदित शब्द आहे की सुखची केवळ, म्हणजे सुखरूपच आहे ते, तिथे दुःख अजिबात नाही, औषधाला देखील नाही. कारण त्यांचे ते त्रिविध ताप आहेत ते नष्ट झालेले असतात. आणि शास्त्र काय सांगतं की आध्यात्मिक ताप हा देह तादात्म्य भ्रांती नष्ट झाल्यामुळे गेलेला असतो. आदिभौतिक ताप हा जगतसत्यत्व भ्रांती नष्ट झाल्यामुळे गेलेला असतो. आणि आदिदैविक ताप हा जन्म मरणाच्या मृत्यूच्या चक्रातून सुटका झाल्यामुळे गेलेला असतो. पण इथे एक छोटा डिस्क्लेमर आहे की याचा अर्थ असा नाही की दुःख त्यांच्या वाट्याला येत नाही, तर प्रारब्धामुळे जे प्रसंग त्यांच्यामुळे आले ते त्यांना कष्टाचं किंवा दुःखाचं स्वरूप राहत नाही. ती फक्त घटना असते, त्यात व्याकुळता किंवा दैन्य नसते, हा अर्थ आहे. म्हणजे दुःख नष्ट होत नाही, तर दुःखाचं स्वरूप नष्ट होत नाही, ती फक्त एक घटना म्हणून राहते. आणि अशा या त्रिविध तापांची निवृत्ती झाल्यावर काय राहतं, फक्त सुख. आता आपण स्थळ बघितलं, आनंद बघितलं, सुख दुःख बघितलं. आता संत दासबोध चिंतनिकेमध्ये लिहिले आहे की सद्गुरू हे संत असतातच असा नियम नाही. संत मात्र सद्गुरू पदाला पोहोचलेले असतात. दोघेही जरी जीवनमुक्त असले तरी सद्गुरू केवळ शरण आलेल्या शिष्यालाच उपदेश देतात.
संतांचा मात्र मेघवृष्टीने करावा उपदेश असा बाण असतो. आणि मग मी जरा विचार केला की मला संतांच्याबद्दल काय माहिती, व्हॉट डू आय नो. लहानपणी शिकलेलं तेवढंच की ज्ञानेश्वर माऊलींनी भिंत चालवली होती, रेड्याच्या मुखातून वेद वदवले होते, समर्थ रोज 1200 सूर्यनमस्कार घालत होते. हे माझं आणि मला असलेलं नॉलेज संतांचं. हे डॉक्टर काका नेहमी म्हणतात प्रवचनात की संतांनी काही सांगायचं ठेवलं नाही आणि आपण ते काही ऐकलं नाही, एवढाच आपला आणि संतांचा संबंध. आणि इथे तर मी ते ऐकलं देखील नाही, म्हणजे अजून अधोगती आहे. आणि थोडा विचार केला तर जाणवते की संतांचे आपल्यावर किती उपकार आहेत, की जे क्लिष्ट शास्त्र आहे, जे संस्कृतमध्ये होतं, जे की मला संस्कृत येत नाही, तर हे जे क्लिष्ट शास्त्र आहे त्यांनी माझ्यासारख्या सामान्य माणसासाठी सोप्या सरळ शब्दांमध्ये त्याचं वर्णन केलं. परमानंद प्राप्तीचा मार्ग लागतो. आणि संतांचं महात्म्य सांगणाऱ्या बऱ्याच ओव्या आपल्या वाङ्मयामध्ये आहेत. एक दोन मी जस्ट वाचून दाखवतो. सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे सारासार विचारे संत संगी. संत संगी प्रतिमा माझ्या अचेतन व्यक्ती संत सचेतन माझ्या मूर्ती. परी संतासवे वसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्यसी. म्हणजे किती संतांचं महात्म्य आहे या मार्गामध्ये. तर मला साधनेसाठी या गोष्टी काय गोष्टी मिळाल्या ओवीमधून, तर संत साक्षात ब्रह्म आहे, सगुण ब्रह्म आहे, चालतं बोलतं ब्रह्म आहे, देहात आहेत पण देहातीत आहेत, ब्रह्मवस्तूच्या सर्वांना साकार मूर्ती म्हणजे संत, आणि ते आनंदरूप आहेत, त्यांची संगती धरावी. संतांची शिकवण संतांचे विचार यांच्या कायम अनुसंधानात राहावे. असं ही ओवी आपल्याला देऊ पाहिजे. आणि आता एक गोष्ट बघूया. ग्रीक मायथॉलॉजीमध्ये ही गोष्ट येते. अथेन्सचा फाउंडर थिसियस आणि क्रीट हे दक्षिणेकडे ग्रीकचाच एक बेट आहे, तिथे असलेला राक्षस, त्याचं नाव मायनाटोर. ही नावं अवघड आहेत जरा पण त्यामुळे आपण राजकुमार आणि राक्षस असंच म्हणूया. तर तो राक्षस असतो, तो अर्धा बैल आणि अर्धा माणूस अशा रूपात असतो आणि तो नरभक्षक असतो. आणि त्या क्रीटमध्ये त्याला एका चक्रव्यूहात, किंवा आपण इंग्लिशमध्ये त्याला लॅबिरिंथ म्हणतात, चक्रव्यूह, त्यामध्ये त्याला, किंवा भूलभुलैया, त्यामध्ये असा ठेवलेला असतो. आणि एका आर्किटेक्टनं तो बांधलेला असतो. आणि त्याचं वैशिष्ट्य असं असतं की वन्स यू एंटर इन दॅट, तुम्ही एकदा आत गेला की तुम्हाला बाहेर येणं शक्य नाही. त्या भूलभुलैयाचं वैशिष्ट्य असतं. आणि त्यामध्ये तो हा राक्षस राहत असतो. तर अथेन्सचा जो राजकुमार थिसियस, तो ठरवतो की या राक्षसाचा आता आपण नायनाट करायचा, वध करायचा. तो शूरवीर असतो. तो जातो क्रीटला, आणि क्रीटला गेल्यानंतर तिथलं जे राज्य असतं, तिथल्या राज्यातल्या जी राजकुमारी आहे तिच्या तो प्रेमात पडतो. आणि मग राजकुमारी, तिला कळतं की हा कशासाठी आला इथे, त्या राक्षसाचा वध करण्यासाठी आला. तर ती असा विचार करते, ह्यानं जरी वध केला तरी तो परत येणार कसा, कारण तो चक्रव्यूहात आहे, चक्रव्यूहातनं परत येणं शक्य नाही. मग ती एक आयडिया करते. ती काय करते की एक दोरीचं मोठं बंडल घेते आणि त्याला देते, आणि त्याला म्हणते की तू जेव्हा चक्रव्यूहात एंटर करशील, एंट्रीच्या आधी तिथे एक खुंटी लाव जमिनीमध्ये, त्याला दोरीचं एक टोक बांध, आणि तो जे बंडल आहे ते उलगडत असत चक्रव्यूहात जा, म्हणजे तिला ती दोरी परत येताना मदत करेल. छान आयडिया असते. मग तो थिसियस म्हणजे जो राजकुमार आहे तो तसा जातो चक्रव्यूहामध्ये. बराच आत गेल्यानंतर काही वेळानंतर त्याला तो राक्षस दिसतो. त्यांचं मग युद्ध होतं, आणि ॲज युजल राजकुमार त्या मायनाटोर जो राक्षस आहे
त्याचा वध करतो आणि वध केल्यानंतर त्या दोरीच्या साह्याने तो परत जिथून त्याने एंट्री केली असते तिथे येतो. तर ही गोष्ट झाली. पण ती खुंटी जिथं जी दोरी बांधलेली असते ती म्हणजे आपलं स्वस्वरूप, आणि तो भूलभुलया म्हणजे हा भवसागर, आणि ती दोरी म्हणजे संत वाङ्मय, संतांचे विचार. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय. हरिओम प्रसाद. धन्यवाद आदरणीय शंतनू दादा. संत, आनंद, स्थळ हे तिन्ही शब्द आपण छान करून सांगितले. संत भक्तांची दुःखे निवारून त्यांच्या जीवनात आनंद आणतात. आनंद म्हणजे नक्की काय, सुख म्हणजे काय, शाश्वत निरपेक्ष आनंद कसा आणि कुठे शोधावा हे आताच्या दृष्टांतातून अतिशय छान समजावलं. निरपेक्ष आनंद काय असतो हे काल आपण परमपूज्य डॉक्टर काकांच्या सहवासात अनुभवलंच आहे. आपण जागेवर उभं राहून आदरणीय श्री शंतनू दादाचा प्रयत्न सांगू शकतो.